जगात देशाची मान अभिमानाने उंचावणारे, अंतराळात भारतीयांना जाता यावे यासाठी सबंध आयुष्य संशोधनात घालवणारे, देशाचे राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पद भूषवलेले भारतरत्न APJ अब्दुल कलाम साहेब, आम्हाला माफ करा। तुमच्या शिल्पकलेची जी दूरदर्शा झाली आहे त्यासाठी आमची मान शर्मेनं खाली गेली आहे। जगाच्या कोपऱ्यात जाऊन आम्ही तुमच्या नावाची रॉयल्टी घेतो आणि मायदेशात तुमच्या नावानं सुशोभीकरण करण्याच्या उद्देशानं तुमच्या शिल्पाची आणि तस्बिरीचा अपमान आम्ही करतो। आणि हे सगळं फक्त तुमच्या बाबतीत नाही हा, अगदी सगळ्या महापुरुषांच्या बाबतीत हीच परिस्थिती आम्ही बघतोय आणि अनुभवतोय। बदलापूर सारख्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे कात्रप येथील स्वर्गीय बुधाजी नानाशेठ कराळे चौकातील कलाम साहेब तुमचे शिल्प 2 वर्षांपूर्वी उभारले। लाखोंचा खर्च केला, जंगी स्वरूपात लोकार्पण देखील केले। मात्र आज 2 वर्षांनंतर या परिसराची आणि तुमच्या शिल्पाची अवस्था शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे। रहदारीच्या या मुख्य चौकातील या चौथऱ्याकडे कोणाचंच लक्ष जात नसेल का? ही दूरदर्शा कोणालाच दिसत नसेल का? आणि जर हे दिसतंय तर हे आता तरी थांबलं पाहिजे ना। ज्या ऐतिहासिक घटनेची दखल आज जग घेत आहे त्या चंद्रयान 2चे शिल्प गंजून तुटण्याच्या अवस्थेत आहे। अब्दुल कलाम हे अल्पसंख्याक असल्याने त्यांचा असा अपमान होतोय का, असा सवाल काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करतायत। एवढी वाईट परिस्थिती इथे, आणि एवढी वाईट परिस्थिती का इथं ठेकेदार काम करतात का काय करतात, बिल काढून पळून जातात का, हा माझा संशय। म्हणजे अक्षरशः वाईट परिस्थिती एवढी का ठेकेदार इथनं जात नसेल का, किंवा इथनं इंजिनियर जात नसेल का? जात असेल ते, पण लक्षच देत नाही। आणि यांचे वारंवार तक्रार आहे बदलापूरमध्ये, हे एकदा कामं केले का परत तिथं फिरकत नाही, ही पण तक्रार आहे। आणि मी आजच अर्ज केला। अर्ज करायचं कारण असं आहे माझं, तर काल रात्री मी चाललो होतो इकडनं हॉस्पिटलमध्ये, माझ्या मित्राचा थोडा ऍक्सिडेंट झाला होता। तर मी ज्यावेळी इकडनं ग्रामीणला जेव्हा मी जात होतो गाडी घेऊन, तेव्हा मी बघितलं तर इथं काही मुलं लघुशंका करत होते। तर लघुशंका करायचं कारण काय आहे का, इथे हे पूर्ण असं वाटतं का इथे म्हणजे कुठलं हेच नाही, म्हणजे महापुरुषाचं काय हेच नाही, म्हणजे असंच लावलंय म्हणजे काहीतरी। आणि त्याच्यामध्ये माझा एक आरोप आहे की अब्दुल कलाम साहेब हे अल्पसंख्याक होते। तर याच्यामध्ये माझा असा आरोप आहे का मुस्लिम असल्यामुळे ही अशी परिस्थिती आहे का, माझा स्पष्ट आरोप आहे। आणि ज्यावेळी आपण भारतात जातो, लोकशाही आहे भारतामध्ये, आणि लोकशाहीमध्ये कसे वागले पाहिजे, कसे राहिले पाहिजे, सगळे जात धर्म एकत्र राहत आहेत। मग हे का घडतंय असं, याच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे। आणि याच्यावरती लवकरात लवकर नगरपालिकेने व्यवस्थितपैकी याची सुधारणा करावी आणि वेळेनं वेळ फॉलो करत राहिलं पाहिजे। निदान आता तरी इकडे लक्ष द्या। पालिका प्रशासनाने आता तरी या चौकाची आणि या शिल्पाकृतीची डागडुजी करून देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांना खऱ्या अर्थाने आदरांजली व्हावी, हीच इच्छा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। लोकतंत्र बदलापूर या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।